नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये 65 ते 80 वयामध्ये काही व्यक्ती अशा आहेत की ज्या अशी काही असामान्य कामं करू शकतात की ते व्यक्ती त्या कामांमुळे असामान्य मानले जातात। अशी कोणती कामं आहे? तुमचं वय जर 60 पेक्षा जास्त असेल आणि अगदी 80 पेक्षा पुढे जरी असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। 65 ते 80 वयामध्ये जर तुम्ही हे करू शकत असाल तर तुम्ही असामान्य व्यक्ती आहात। तुम्ही फक्त जगत नाही आहात तर जोरदार पद्धतीने म्हातारपणामध्ये सुद्धा जगत आहात आणि 100 वर्षांपर्यंत किंवा त्याहूनही जास्त जिवंत राहण्याची तुमची शक्यता खूप जास्त आहे। कदाचित तुम्ही कल्पनाही करू शकत नाही। बहुतेक लोक मानतात की वाढत्या वयासोबत शरीर कमजोर होणं हे सत्य आहे, पण ही पूर्ण सत्यता नाही। सत्य हे आहे की काही लोक 70 ते 75 वयामध्येही दीर्घायुष्याचे असे संकेत दाखवतात की तुम्ही चकित व्हाल। हे लोक फक्त शारीरिकदृष्ट्या तेजस्वी नसतात तर त्यांची मानसिक शक्ती, समतोल आणि लवचिकता देखील कमालीची असते। हे तेच लोक असतात जे फक्त जास्त जगत नाहीत तर आयुष्याचा आनंद सुद्धा घेतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या अशा गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या तुम्हाला सामान्य लोकांपासून वेगळं करतात किंवा वेगळं ठरवतात। जर तुम्ही हे सगळं करू शकत असाल तर बघा, तुमच्या दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्याचा प्रवास निश्चित आहे। कदाचित यातील काही गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटतील किंवा मग दीर्घायुष्यासाठी या गोष्टी ज्या आहेत त्या खात्रीशीर संकेत देतात। शेवटपर्यंत माझ्या सोबत राहा, कारण शेवटचा संकेत जो आहे तो अनेकदा दुर्लक्षित करतात लोक, पण तुमच्या आरोग्यावर आणि वयावर याचा मोठा परिणाम होतो। सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता। तर चला सुरुवात करते। पहिला संकेत आहे हातांचा आधार न घेता आपण जर खुर्चीवरून उठू शकत असाल तर हा खूप मोठा संकेत आहे। दीर्घायुष्याचा सर्वात स्पष्ट संकेत म्हणजे तुम्ही किती वेगाने चालता किंवा किती जड वस्तू उचलता हे नाही। खरं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय म्हणजे हाताशिवाय खुर्चीवरून उभे राहू शकता का। हे एक साधं काम वाटू शकतं, पण यावरून तुमच्या संपूर्ण शरीराची अवस्था कळते। हे सांगते की तुमच्या पायांचे स्नायू मजबूत आहेत, समतोल चांगला आहे आणि तुमचे कोर म्हणजेच कमरेचा मध्यभाग मजबूत आहे। जसं जसं वय वाढतं स्नायू कमजोर होणे नैसर्गिक आहे, पण हे किती लवकर होतं ते पूर्णपणे यावर अवलंबून असतं की आपण आपल्या शरीराचा किती वापर करतो। जर तुम्ही फक्त पायांच्या ताकदीने उभे राहू शकत असाल तर समजा तुमचं आरोग्य कमालीचं आहे, पण जर तुम्हाला उठताना हातांचा आधार घ्यावा लागत असेल किंवा मग पुढे झुकावं लागत असेल तर हा संकेत आहे की पायांची थोडी थोडी हालचाल कमी होत आहे किंवा ताकद कमी होत आहे। अनेक वेळा लोक स्वतः लक्षात घेत नाहीत की त्यांची ताकद कमी होत आहे, जोपर्यंत एखाद्या दिवशी काहीतरी छोटं वाटणारं जसं की नीट खुर्चीवरून उठण्यास अडचण जाणवू लागते। उदाहरणार्थ बघा, बाळासाहेबांना 77 वर्षांचे आहेत ते आणि नेहमी सक्रिय राहिले, पण एक दिवस जाणवलं की खुर्चीवरून उठणं आता पूर्वीसारखं इतकं सोपं राहिलेलं नाही। डॉक्टरांनी सांगितलं की पायांची ताकद कमी झाली तर पडण्याचा म्हणजे फॉलचा धोका वाढू शकतो। त्यांनी काय केलं, हलक्या फुलक्या व्यायामांना सुरुवात केली, जसं बसून पाय उचलणं, स्क्वेट्स करणं, उभं राहून टाचावर उभं राहणं। काहीच महिन्यांमध्ये फरक दिसून आला आणि पुन्हा स्वतःवरती विश्वास त्यांचा वाढला। या छोट्याशा क्रियेमुळे तुमच्या लोअर बॉडीच्या स्नायूंची ताकद, समतोल आणि कोर स्टेबिलिटी यांचा अंदाज येतो। जर आताही तुम्हाला हातांचा आधार घ्यावा लागत असेल तर चिंता करू नका, कधीही ताकद पुन्हा मिळवता येते, फक्त रोज थोडी थोडी मेहनत चालू ठेवा। थोडक्यात जर तुम्ही हातांशिवाय खुर्चीवरून उभं राहू शकता तर ही जबरदस्त बातमी आहे। हे छोटंसं काम तुमच्या वयाचं आणि चांगल्या आरोग्याचं सर्वात खात्रीशीर पुरावा आहे। दुसरा जो संकेत आहे तो म्हणजे न थांबता वेगाने चालू शकणं। दीर्घायुष्याची सर्वात प्रभावी ओळख ही आहे की तुम्ही किती अंतर चालता, हे नाही तर तुम्ही किती वेगाने चालू शकता। जर तुमचं वय 65 ते 80 दरम्यान असेल आणि तुम्ही न थकता वेगाने चालू शकत असाल तर खात्रीने समजा की तुम्ही खूप थोड्या लोकांपैकी आहात। अनेक संशोधन असं सांगतं की जे लोक मजबूत चाल करतात त्यांचं आयुष्य अधिक लांब असतं आणि त्यांचं आरोग्यही उत्तम असतं। हे फक्त फिटनेसचं प्रकरण नाही, हे आहे तुमच्या हृदयाच्या आरोग्याचं, फुफ्फुसांच्या ताकदीचं आणि स्नायूंच्या स्टॅमिनाचं आणि तुमच्या ऊर्जेचं एकत्रित परिणाम।
जेव्हा तुम्ही ताकदीने चालता, अगदी तसंच जसं लिफ्ट बंद होण्याआधी पकडण्यासाठी धावावं लागतं, तेव्हा हा संकेत असतो की हृदय, फुफ्फुस आणि पाय हे सर्व सक्रिय आणि मजबूत आहेत. आता स्वतः विचार करा, जेव्हा तुम्ही वॉकला जाता तेव्हा काय तुम्ही एक निर्धार करून वेगानं आणि आत्मविश्वासानं चालता की पूर्वीपेक्षा खूप हळूहळू चालता? थोडं चालतात की दम लागतो का? तुम्हाला दर थोड्या अंतरावरही थांबावं लागतं का? किंवा मग श्वास सावरावा लागतो का? अशाच प्रकारचे सतीश नावाचे 74 वर्षांचे एक काका आहेत, नेहमी सक्रिय राहिलेले आहेत. तेव्हा जणू की आता चाल हळूहळू होत चालली आहे. जिना चढताना श्वास लागत आहे, पटकन लागतो आणि त्यांनी स्वतःला तपासायला सुरुवात केली, स्वतःच्या चालण्याचा स्पीड मोजायला सुरुवात केली. मग हळूहळू वेग वाढला, काहीच आठवड्यांमध्ये फरक दिसून आला आणि चालण्यामध्ये अडचण कमी झाली, स्वतःवरचा विश्वासही वाढला आणि आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत ते चालतात. हे फक्त पोहोचण्यासाठी नसतं, तर तुमच्या एकंदर आरोग्याचं मापदंड ते असतं. वेगाने आणि सातत्याने चालणारा माणूस सामान्यतः अधिक फिट आणि सक्रिय असतो. आणि हो, चालण्याचे फायदे हे मेंदूसुद्धा प्रभावित करतात, हे स्मरणशक्ती तेच वाढवतात, वृद्धापकाळामध्ये मानसिक अशक्तपणापासून सुद्धा वाचवतो. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही कोणत्या स्पीडने चालता, तर एक छोटी टेस्ट करूया. सरळ चालत जा सुमारे 10 फूट, मग चाल वेगवान करा जसं लिफ्टचा दरवाजा बंद होणार आहे. जर तुम्ही न थकता न थांबता हे करू शकत असाल आणि तुम्हाला कुठेही धाप लागत नसेल, तर चिंता करू नका. रोज रोज वॉकला जा, थोडं थोडं चालणं वाढवत जा आणि चांगल्या पोश्चरकडे लक्ष द्या. हे तुमच्या स्टॅमिनाला सुधारेल, हळूहळू फरक दिसेल आणि तुमच्या आयुष्यातील वर्षही वाढू शकतात. पुढच्या वेळी जेव्हा वॉकला जाल तेव्हा तुमच्या वेगाला लक्षात घ्या. जर तुम्ही आजही वेगाने चालू शकता, तर ते तुमच्या शरीराचं जोरदार कामकाज करत असल्याचं चिन्ह आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनही पाहत असाल आणि तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये माहिती उपयुक्त आहे असं लिहा. मी तुमच्यासोबत असेच छान छान व्हिडिओज शेअर करत राहील आणि मला समजेल की तुम्ही इथपर्यंत आला आहात. आता आहे तिसरा संकेत. एका पायावरती 10 सेकंदांपर्यंत संतुलन ठेवू शकता. बॅलन्स म्हणजे संतुलन ही गोष्ट आहे ज्याविषयी बहुतेक लोक कमी विचार करतात, जेव्हा यात अडचण येऊ लागते. पण सत्य हे आहे, तुम्ही जर 65 ते 80 वयामध्येही न डगमगता एका पायावरती किमान 10 सेकंद उभं राहू शकता, तर खात्रीने समजा की तुम्ही उत्तम स्थितीत आहात. संशोधन सांगतं की ज्यांचा बॅलन्स चांगला असतो त्यांचं आयुष्यही अधिक लांब असतं आणि अपघातांचा धोकासुद्धा कमी असतो. संतुलन टिकवणं फक्त पडणं टाळण्यापुरतं मर्यादित नाही, हे तुमच्या संपूर्ण नर्वस सिस्टम, स्नायू आणि रिफ्लेक्सेसच्या चांगल्या कामकाजाचा संकेत असतं. जेव्हा तुम्ही पायावरती उभे राहता तेव्हा डोळे, कान आणि शरीराची पोझिशन सेन्स हे तिन्ही एकत्र काम करतात. यातील कोणत्याही सिस्टममध्ये अडचण आली की बॅलन्स सगळ्यात आधी बिघडतो. विचार करा, जेव्हा तुम्ही बूट घालताना उभं राहून संतुलन राखता का, की भिंतीचा आधार तुम्हाला घ्यावा लागतो? अनेकदा बॅलन्सची कमजोरी हळूहळू होते आणि कळतही नाही. एखाद्या दिवशी पाय घसरतो तेव्हाच आपल्याला थोडीशी जाणीव होते. एक दिवस एक काका आहेत रमेश नावाचे, ते पॅन्ट घालताना त्यांचा बॅलन्स बिघडला आणि बस त्यांचा तोल गेला. हाच त्यांचा वेकअप कॉल झाला. बॅलन्ससाठी छोटे छोटे व्यायाम सुरू केले, जसं हिल रेस, साईड लेग आणि एका पायावरती 10 सेकंद उभं राहणं. काहीच आठवड्यांमध्ये सुधारणा दिसली. फक्त संतुलनच नाही, स्वतःवरचा विश्वाससुद्धा वाढला. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही कुठे उभे आहात, तर बेसिक टेस्ट करा. टेबल किंवा मग स्लॅबच्या जवळ उभे राहा, एक पाय वर करा. तुम्ही आधाराशिवाय 10 सेकंद टिकू शकता का? जर होय तर अतिशय उत्तम, नसेल तर रोज थोडं प्रॅक्टिस करून सुधारणा होऊ शकते. थोडक्यात चांगल्या संतुलनाचा अर्थ आहे की तुम्ही येणाऱ्या वर्षापर्यंत तुमचं काम स्वतः करू शकता. पुढच्या वेळी जेव्हा किराण्याच्या लाईनमध्ये उभे असाल किंवा मग दात साफ करत असाल तेव्हा ट्राय करा. एका पायावरती 10 सेकंद न डगमगता करू शकला तर समजा आरोग्य सुपर आहे. चौथा संकेत आहे, तुम्ही मित्र आणि समाजाशी जोडलेले राहता का? आता बोलूया चौथ्या संकेताबद्दल, जो कमालीचा आहे. जर तुम्ही आजही मित्र, कुटुंब किंवा मग शेजाऱ्यांशी जोडलेले असाल तर तुमच्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे.
ज्या वयामध्ये अनेक लोक एकटेपणाचे शिकार होतात, तिथे जर तुम्ही संभाषण, हशामस्करी आणि मग एखाद्या सोसायटीचं फंक्शन असेल त्याचा भाग होता, तर तुमचा मेंदू आणि हृदय दोन्ही तरुण आहेत. अनेकदा लोक विचार करतात चांगल्या आरोग्यासाठी फक्त अन्न, व्यायाम आणि औषधं पुरेशी आहेत, पण नात्यांचाही तितकाच मोठा वाटा असतो ना. सतत लोकांमध्ये राहणं, गोष्टी सांगणं, गप्पा मारणं, कोणाची साथ देणं, हे सगळं तुमच्या मेंदू आणि हृदय दोन्हींना मजबूत करतं. संशोधन सांगतं की जे लोक एकटे राहत नाहीत त्यांना डिप्रेशन, तणाव आणि विस्मरण यांचा धोका खूपच कमी असतो. आता जर तुम्ही विचार केला की तुमची दिनचर्या अशी आहे, तुम्ही दररोज कुणाशी तरी नातेवाईकाच्या शेजारशी कुठल्या ना कुठल्या इव्हेंट, पूजा, मग समाजसेवेमध्ये सहभागी होता का, की आठवड्यापर्यंत कुणाशीही बोलत नाहीत. रुपालीताई 72 वर्षांच्या आहेत. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्या खूप एकट्या पडल्या, पण त्यांनी ठरवलं स्वतःला बदलायचं, घरामध्ये सक्रिय राहायचं, ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं, पार्कमध्ये फिरायला जायचं आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन केले. हळूहळू त्या पुन्हा अगदी आनंदी राहायला लागल्या. चेहऱ्यावरचं तेज परत आलं. हेच आहे सोशल कनेक्टिव्हिटीचं कमाल. जर आता असं वाटत असेल की इतरांपासून दूर झालात, एक गोष्ट लक्षात घ्या, फोन लावून एखाद्या जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला बोला आणि जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत बोला. जितकं तुम्ही लोकांमध्ये राहाल तितकंच तुमचं आयुष्य वाढवेल आणि हृदयसुद्धा खुश होईल. 5वा जो संकेत आहे तो असा आहे की तुम्ही आजही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करता का? तुम्ही आजही नवीन काम शिकण्यास रस घेतात का? जसं एखादी नवीन भाषा, एखादं मोबाईल ॲप, नवीन पुस्तक किंवा मग एखादा नवीन छंद. जर हो तर तुम्ही खूप वेगळे आहात. कारण मेंदू चालू असेल तर वय काहीही असो, अनेक लोक म्हणतात की मेंदू जो आहे तो महत्त्वाचा आहे. नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. मेंदूचे व्यायाम आहे, यामुळे नवीन आठवणी तयार होतात, विचार करण्याची शक्ती वाढते आणि मानसिक आजारांपासून सुद्धा संरक्षण होतं. उदाहरणार्थ बघा, 75 वर्षांचे एक काका आहेत. ते लॉकडाऊनमध्ये कम्प्युटर चालवायला शिकले, ज्यामुळे आपल्या नातवाशी व्हिडिओ कॉल करू शकतात. हळूहळू फेसबुक आणि व्हॉट्सअपसुद्धा त्यांनी घेतलं आणि स्वतः ऑनलाईन बिलही भरू लागले. आत्मविश्वासच भन्नाट झाला होता. तर तुम्हाला वाटत असेल की मेंदूच मागे पडलाय, तर घाबरू नका. कुठलीही कोडी असेल, सुडोकू असेल, गाण्याच्या ओळी असेल, लक्षात ठेवणं, नवीन गेम ट्राय करणं किंवा मग एखाद्या मुलाला होमवर्कमध्ये मदत करणं, दरवेळी नवीन करू शकाल. मेंदूचं कुलूप उघडेल आणि मेंदू नेहमी तरुणच राहील. आता आहे 6वा संकेत. तुम्ही दररोज चालता, हालचाल करता किंवा मग हलका फुलका व्यायाम करता का? दीर्घायुष्यासाठी फक्त मोठा व्यायाम आवश्यक नसतो. लहान सहान हालचालीही कमालीचा परिणाम देतात. तुम्ही आजही स्वतःहून फिरायला जातात का? जिना चढतात का? किंवा लहान सहान कामं स्वतःहून करतात का? जर हो तर तुम्ही फिटनेसचं उदाहरण आहात. एक ताई आहेत, वैशालीताई, 68 वर्षांच्या आहेत. त्यांची दिनचर्या आहे थोडं चालणं, थोडं बागकाम, थोडं झाडू पोछा स्वतः करणं आणि लहान सहान कामांसाठी मदत अजिबात मागवत नाही. त्यामुळे त्यांच्या स्नायूंची ताकद, हृदयाचं आरोग्य आणि मूड सगळंच उत्तम आहे. गरज नाही की दररोज जिमला जावं लागतं. ॲक्टिव्हिटी जसं की भाजी आणायला जाणं, पाणी घेणं, कपडे वाळत घालणं तुम्हाला एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवतं. तुम्ही लक्ष दिलं की दिवसभर तुम्ही स्वतः किती काम करता आणि तुमचं शरीर आणि हृदय दोन्हीही आनंदी राहील. हळूहळू हालचालींची सवय वाढवा. लहान सहान मेहनत मोठा विजय देऊ शकते. सोशल कनेक्शन, नवीन गोष्टी शिकणं आणि रोजचं हलकं फुलकं ॲक्टिव्हिटी हे तिन्ही दीर्घायुष्याचे सुपर सिक्रेट्स आहेत. यापैकी जे काही तुम्ही करू इच्छिता किंवा मग तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता. 7वा संकेत आहे, तुम्ही अलीकडच्या गोष्टी आणि संभाषण नीट लक्षात ठेवू शकता का? आता येतो मेंदूच्या आरोग्यावर. जेवढं तुमचं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे तितकंच हेही महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आजही अलीकडच्या गोष्टी, नावं आणि मग कुणाशी झालेलं संभाषण स्पष्टपणे लक्षात ठेवू शकत असाल तर तुमची ब्रेन पॉवर अजूनही खूप स्ट्रॉंग आहे, खूप मजबूत आहे. हे फक्त बुद्धिमान किंवा शिक्षणाचे प्रकार नाही आहे बरं का. हा संकेत आहे तुमचा मेंदू, नसा आणि रक्ताभिसरण स्थिती खूप शानदार आहे. वृद्धापकाळात थोडीफार विसरभोळेपणा होणं हे अगदी साहजिक आहे. जसं की चावी कुठे ठेवली किंवा एखादा शब्द विसरलात. पण चांगली गोष्ट ही आहे, जर तुम्ही तरीही खोल मेसेज, संवाद किंवा मग रोजचं काम बिना अडचणी लक्षात ठेवू शकता तर खरंच समजा तुम्ही बाकी लोकांपेक्षा खूप चांगले आहात. विचारा स्वतःला, तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये कुठला मेनू खाल्ला होता? मित्रांसोबत झालेल्या ताज्या संवादाचा तपशील सहज आठवू शकता का?
किंवा मग नवीन गोष्टी शिकता शिकता तुम्ही आठवू शकता का, ह्या सगळ्या छोट्या छोट्या चाचण्या आहेत ज्या दाखवतात की मेंदू अजूनही व्यवस्थित आहे किंवा नाही. विनायक यांचं उदाहरण 79 वर्षांचे आहे. त्यांचे मित्र विसरभोळेपणाने आजाराचे शिकार झाले होते, पण आजही ते जे आहेत विनायकराव ते स्वस्थ आहेत, नवीन तंत्रज्ञान वापरतात. खरं तर ही त्यांची छोट्या छोट्या सवयींची कमाल होती, जसं की रोज वृत्तपत्र वाचणं, कुटुंबाशी बोलणं आणि कधीकधी स्वतःला चॅलेंज देऊन मेंदू देखील स्नायूसारखाच, आणि त्यालाही रोज व्यायाम हवा असतो. जे लोक वाचतात, गेम खेळतात, काहीतरी नवीन शिकतात किंवा मग अधिक लोकांमध्ये राहतात, त्यांच्यात वय वाढलं तरी ब्रेन पॉवर टिकून राहते. एकटं राहणं किंवा संवाद न करणं मेंदूच्या अशक्तपणाला अधिक वाढवतं. त्यामुळे सक्रिय राहा आणि जोडलेले सुद्धा राहा. जर तुम्हाला तुमची मानसिक पातळी तपासायची असेल तर आजच एकदा तुम्ही ट्राय करा. परवावर रात्री जेवणात काय खाल्लं होतं, एक छोटी लिस्ट लक्षात ठेवा आणि 5 मिनिटांनी परत सांगा. आरामात हे करू शकला तर मेंदू फिट आहे. जर थोडं कठीण झालं तर घाबरायची गरज नाही, तुम्ही त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा करू शकता. रोज काहीतरी वाचा, कुणाकडून एखादी नवीन गोष्ट शिका किंवा मग चालायला जा. यामुळे मेंदू देखील तल्लख राहतो, फिट राहतो. एक फिट मेंदू फक्त तुमचं आयुष्य सोपं करत नाही तर तुम्हाला तुमचं आयुष्य नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी मदत करतो. जेव्हा मेंदू तेजस्वी असतो तेव्हा फक्त निर्णय स्वतः घेता येतात असं नाही, तर नवीन गोष्टींचा आनंद देखील टिकून राहतो. आणि सगळ्यात पुढचा शेवटचा संकेत आहे 8वा संकेत. तुम्हाला सकाळी उठताच ताजतवानं वाटतं का? अनेकदा लोक वयानुसार झोपेच्या अडचणींना सामान्य समजतात, पण जर तुम्ही आजही सकाळी अलार्मशिवाय उठता आणि दिवसाची सुरुवात ताजीतवानी करता तर तुमचं खरंच कौतुक आहे, अभिनंदन आहे. चांगली झोप तुमचा हृदय, मेंदू आणि रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा यावर खूप खोल परिणाम करत असते. वयानुसार वृद्धांना झोपायला किंवा गाढ झोपायला मिळायला अडचण येते, पण जर तुम्ही अजूनही कोणत्याही अडचणीतून गाढ झोपत आहात तर हा एक जबरदस्त पॉझिटिव्ह साईन आहे. यामुळे शरीराची दुरुस्ती, मेंदूचं रिपेअर आणि ऊर्जेचा स्तर टॉपला राहतो. विचारा स्वतःला, जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा कसं वाटतं? दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली असते की सुस्तीने व्यापलेली असते? अनेकांना वाटतं आता थकवा आणि खराब झोप वयानुसारच आहे, पण असं होणं आवश्यकच नाही. योग्य दिनक्रम ठेवून, मोबाईल स्क्रीन कमी करून, दररोज एकाच वेळी झोपून आणि झोपण्यापूर्वी रिलॅक्स होऊन तुम्ही झोप सुधारू शकता. जोशी काका आहेत 75 वर्षांचे. आधी त्यांनाही रात्री अनेकदा जाग येत असे आणि दिवसभर त्यांना छान वाटायचं नाही, सुस्ती येत असे. त्यांनी झोपण्यापूर्वी स्क्रीन कमी करणं आणि शांत वातावरण तयार करणं चालू केलं. झोप चांगली येऊ लागली आणि दिवसभर त्यांना ताजतवानं पण वाटू लागलं. सत्य हेच आहे की चांगली झोप प्रत्येक वयात दीर्घ तंदुरुस्त आयुष्याचे दरवाजे उघडते. छोट्या बदलांनाही मोठे परिणाम होऊ शकतात. आता बघा, आपली जी खोली आहे ती थंड आणि अंधारी ठेवायची आहे. झोपेचा वेळसुद्धा ठरवा. तुम्ही त्या 7व्या किंवा 8व्या संकेतांपैकी कुठलंही अनुभवत असाल तर समजून घ्या, शरीर आणि मेंदू दोन्ही उत्कृष्टपणे काम करत आहेत आणि दीर्घधमाल आयुष्याच्या दिशेने तुम्ही जात आहात. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.